बाळा, तुला वाटतं स्वामी माझं नशीब घडवतील. स्वामी सगळं काही माझं नीट करतील. स्वामी माझ्या नशिबात सगळे चांगले दिवस आणतील. हे थोड्या अर्थी जरी बरोबर असलं तरीसुद्धा बाळा, तुझ्या नशिबाचा शिल्पकार तूच आहेस. मी फक्त तुझ्या मनामध्ये स्थान निर्माण करून आहे. तुला चांगलं काय, वाईट काय हे दिशा दाखवण्यासाठी मी आहे. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. परंतु तुझं नशीब तर तुलाच घडवायचं आहे. तुझ्या नशिबाचा शिल्पकार तूच आहेस. हा विचार ऐकला आणि तुला आश्चर्य वाटलं ना? कारण तू नेहमी माझ्याकडे नशिबाची अपेक्षा करत असतोस. पण आपल्याला असं वाटतं की स्वामी सगळं माझ्या आयुष्यात चांगलं करतील. तुझ्या जीवनाचा पाया, तुझ्या यशाचे शिखर आणि तुझ्या भविष्याचा मार्ग तू स्वतः घडवायचा आहेस. माणूस अनेकदा म्हणतो, माझं नशीबच खराब आहे. माझ्या वाट्याला नेहमी दुःखच आलं. मला देवाने काहीच नाही दिलं. पण एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघ, तू तुझ्या स्वप्नांसाठी किती कष्ट घेतलं? तू अपयशानंतर पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न केलास का? तू तुझ्या भीतीवरती विजय मिळवलास का? नशीब हे आकाशातून पडत नसतं बाळा. नशीब घामाच्या थेंबातून जन्माला येतं. जो स्वतःला बदलतो त्याचं भविष्य नक्की बदलतं. आज अनेक लोक यशस्वी व्यक्तींकडे पाहून म्हणतात, काय नशीब आहे याचं. पण त्याच्या संघर्षाची कथा कुणाला दिसत नाही. रात्रभर जागून केलेली मेहनत, सहन केलेला अपमान, डोळ्यातले अश्रू आणि मनातील जिद्द यातूनच नशीब तयार होतं बाळा. बाळा, एका दगडाला सुंदर मूर्ती बनवायचं असेल तर चिन्नीचे घाव सहन करावे लागतात. घावांशिवाय मूर्ती घडतच नाही. त्याचप्रमाणे संकटांशिवाय व्यक्तिमत्व कधीच घडत नाही. तुझ्या जीवनात आज जे दुःख आहे तो तुझा अंत नाही. ती तुझ्या नव्या यशाची सुरुवातीची तयारी आहे. हे लक्षात ठेव. अंधार कितीही मोठा असला तरी सूर्योदय व्हायचा थांबत नाही. संकट कितीही भयंकर असलं तरी धैर्यवान माणूस हरत नाही. हे विचार ज्याच्या मनात असतात ते त्याचं नशीब नक्कीच बदलतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यासाठी सगळं काम करत राहीन, सगळं काही करत राहीन. याचा अर्थ असा आहे की तू प्रयत्न करत असशील, तू हार मानली नसेल तर माझा आशीर्वाद तुझ्यासोबत नक्की आहे. बाळा, एक कथा मी आज तुला सांगतो. एक शेतकरी बी पेरतो. तो रोज मेहनत करतो, पाणी देतो, तण काढतो, मगच पीक येतं. जर तो फक्त देवाला प्रार्थना करत बसला आणि शेतीच केली नाही तर पीक कसं येईल बघ? नाही ना? तसंच जीवनात आहे. प्रार्थना आवश्यक आहे, पण प्रयत्न त्याहून आवश्यक आहेत. देव कृपा करतो, पण कृपा त्याच्यावर होते जो कृती करतो. आज अनेक जण अपयशाने खचले आहेत. नोकरी नाही, व्यवसाय चालत नाही, पैशाची अडचण आहे, घरात समस्या आहेत. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, मी हार मानलेली नाही ना? जर उत्तर नाही असेल तर अजूनही काही संपलेलं नाही. कारण पराभव हा शेवट नसतो. हार मानणे हा खरा शेवट असतो. म्हणून बाळा, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशा आहे. म्हणून उठ, पुन्हा प्रयत्न कर, पुन्हा चालायला सुरुवात कर. जगात कुठलाही यशस्वी माणूस असा नाही ज्याला अपयश आलेलं नाही. पण त्याने अपयशालाच आपलं गुरु मानलं. त्यातून तो शिकला आणि पुढे गेला. म्हणून बाळा, तुझ्या जीवनातील सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तो तुझ्या मनात आहे. तो म्हणजे तुझी भीती, आळस, नकारात्मक विचार आणि स्वतःवरचा अविश्वास. हे 4 शत्रू माणसाला पूर्णपणे नष्ट करतात. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतो, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होतात. हे लक्षात ठेव.
माझी भक्ती म्हणजे फक्त माळ जपणे नाही. माझी खरी भक्ती म्हणजे सत्यानं जगणे, प्रामाणिकपणे कष्ट करणे आणि संकटातही धैर्य न सोडणे. तुझ्या हातात आज जे आहे त्यातून सुरुवात कर. मोठ्या संधीची वाट पाहू नको. तुझ्या पावलांनी मोठा प्रवास सुरू होतो. एक दिवस असा येईल जे लोक तुझ्यावर हसत होते तेच तुझ्या यशाचं कौतुक करतील. पण त्यासाठी आज तुला खूप मेहनत करावी लागणार आहे. आजचा त्याग उद्याचं तुझ्या मेहनतीचं फळ नक्की ठरेल. आज संघर्ष स्वीकारावा लागेल. नशीब बदलण्याची ताकद तुझ्यात आहे. म्हणून स्वतःला कधी कमी समजू नकोस. तू दुर्बल नाहीस, तू असहाय्य नाहीस. तुझ्यामध्ये परमेश्वराने अपार अशी शक्ती दिली आहे. फक्त ती ओळखण्याची तुला गरज आहे. म्हणून बाळा, आजपासून संकल्प कर. मी तक्रार करणार नाही, मी प्रयत्न करेन. मी सकारात्मक विचार करेन. मी स्वतःवर विश्वास ठेवेन आणि रोज स्वामींचं नामस्मरण करेन. जेव्हा प्रयत्न आणि प्रार्थना एकत्र येतात तेव्हा चमत्कार घडतो. आणि जेव्हा आत्मविश्वास आणि स्वामींचा आशीर्वाद एकत्र येतो तेव्हा नशीब बदलतं. म्हणून पुन्हा एकदा लक्षात ठेव, अरे मी काय तुझं नशीब घडवणार? तुझ्या नशिबाचा शिल्पकार तर तू स्वतः आहेस. उठ, जागे हो, स्वतःवर विश्वास ठेव, कष्ट कर, संघर्ष कर आणि आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावरती घेऊन जा. तुझ्याकडं बघितल्यानंतर प्रत्येकाने असं म्हटलं पाहिजे, मी याच्यासारखा होईन. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. हा व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नको. तुझ्या आयुष्यात या व्हिडिओमुळे खूप मोठा बदल घडेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नको.